खूप सारे लोक सांगत असतात की सकाळी आम्हाला वेळ नसतो, खूप काम असतं, खूप काहीतरी असतं, मग मी व्यायाम करू शकत नाही, वॉकिंग करू शकत नाही, मी काहीतरी करू शकत नाही, म्हणजे जे काही ॲक्टिव्हिटी असतात तर आम्हाला वेळच नसतो. तर सगळ्यात पहिला चांगला प्रश्न काय आहे माहिती आहे त्यांच्यासाठी, तर तुम्ही झोपता कधी संध्याकाळी? तुमचं झोपणं जर 12, 1, 2 जर असेल ना, तर तुम्ही सकाळी कसं उठू शकणार आहे? आणि नाही उठू शकत आहे तर तुमच्या सकाळच्या ॲक्टिव्हिटी होणारच नाही. म्हणजे काय, का आपल्याला संध्याकाळी झोपायचं प्रॅक्टिस करावं लागेल, तेव्हा आपण सकाळी उठणार आहे. तुम्ही जर 10, 10:15, 10:30पर्यंत जर झोपून गेले तर ऑटोमॅटिक 6ला जाग येणार आहे ना. आणि ऑटोमॅटिक 6ला जाग आली म्हणजे तुमचं रुटीन परफेक्ट बसतं आहे. पण तुम्हाला जर पडूनच राहायचं असलं, नाही नाही आता मला 9 वाजेपर्यंत काही काम नाही आहे, फक्त उठायचं आणि ऑफिसलाच जायचं एवढंच काम आहे, तर तुमच्याकडे वेळ नाही मग काहीच. आणि वेळ नाही ना, ज्याच्याकडं वेळ नसतो ना शरीरासाठी द्यायला, त्याच्याकडं बेडवर वेळ काढावा लागतो, कुठं हॉस्पिटलला त्याला. तर हा प्रश्न नको आहे आपल्याला. तर आपल्याला चांगल्या गोष्टी काय करायच्या तर लाईफ